नमस्कार. आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी. महाड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ उत्साहात. महाड नगर परिषदेचे नवनिर्वाचित शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर तसेच नवनिर्वाचित शिवसेना पक्षाचे नगरसेवक यांचा शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या समारंभास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच महाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी, मी सदैव महाडकरांचा ऋणी राहीन. महाडकरांनी मला जी संधी दिली आहे तिचे नक्कीच सोने करेन. शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असा विश्वास व्यक्त केला आहे. महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. सर्व पक्षी नाही, मला जे सर्व शिवसेनेवाले आमच्या दोघांना प्रेम करण्यानंतर महाडकरांचे पहिले आभार मानतो. ते अतिउत्साहाने वकील, डॉक्टर ज्यांनी माझ्यावर प्रेम केले त्यांच्या उपस्थितीमुळे ते माझ्या 8,000 मते मला दिसून आलेले आहेत. कारण त्यांच्या रूपाने मी आज बघते माझ्यासमोर कुठलाही घटक, कुठलाही व्यक्ती आज बाहेर झालेले, ज्यांना फोन केले, अर्धा डॉक्टर नाईक संपर्क वकील कंपनी, माझे सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक आणि सर्वांकडे आभार मानतो. आणि या प्रत्येक सोहळ्यामध्ये हजर झाले मी सर्वांचे ऋणी आहे. माझ्या संपूर्ण महिला, शिवसैनिक, संपूर्ण महाराष्ट्र नागरिकांबरोबर बंधून खरं म्हणजे अशा मोठ्या सोहळ्यामध्ये माझे बरेचसे आणि विकासशील नसल्यामुळे माझ्या खरोखर आठवण आहेत की या चांगल्या त्याच्यामध्ये माझा उपयोग नाही. आता मध्ये येतायचं पण ज्यांनी मेहनत केली, आवडून मेहनत केली, त्या महाडकरांसाठी पैसे दिले, सर्व दिले, त्या सोहळ्यात नाही नसल्यामुळे मला फार आनंद झाला नाही. पण आम्ही परत सोहळा त्याच्यातून घडवून आणि अशा काही गोष्टी करतात. नेचर ठीक आहे, मागच्या आणि काय करणार, मी काय करणार ह्याच्यावरती 2 शब्द सांगितले. मार्ग करणार की जे 27 कोटी रुपये होते आपण ते भरले नाही तर आपलं पाणी हेडच बंद करते. त्या महाड पंचायत इतके बोलतात की असं कसं, अरे काही नाही, तुम्ही मग 25 वर्ष केलंच काय, त्याच्या शेजारी बसून तुम्ही होतात ना, मग तेव्हा एक अर्ज दिलंच नाही, मग माफ करा म्हणून कविस्कर एक चांगली गोष्ट केला तर त्या महाड पंचायत आम्ही हे लागता असं करू नका, आम्हाला काम करू द्या. महाड मन जरी आपला हा घरी बसून चालणारा मंच आहे, प्रत्यक्ष वर्क करणारे आम्ही आहोत. हाच काम करू तुम्हाला कुठली गोष्ट आम्हाला डायरेक्ट माझ्या करा, माझ्या जबाबदार आहे. कुठेही उल्लेख करून घरी बसून आता 27 मग तुम्ही काय झोपले तर मंच जोर का मला बाईक वाटतो जो करतो त्याच्यावर बोलतात घरी बसून करू नका. आम्ही काम करणे माणसाला हात धारा, काम धारा आम्ही तुमचा आहे. 27 कोटी रुपये जे वाढव करून जबरदस्त का 25 वर्ष सरकार मुलं बोलतोय ना, का गेलं त्या मंत्र्याकडे काय गोष्टी असं करू नका. आम्ही चांगली बोलून काम करायचं, सगळी माझी बँक बनवून हक्काने तुम्ही करा. आम्ही एक मंच तयार करणार, आमचा स्वतःचा, माझा प्रत्येक 20 नगरसेवकांचा एका जेव्हा काम करा. नाही थोडाफार वेळ लागतो, नगरपालिका हे काही दाबूची गांधी नाही आहे. पण काही गोष्टी लोकांनी थोडंसं आम्हाला संधी दिली, त्या संधीसाठी आम्हाला फार वेळ करत द्या. आणि माझी तर महाराष्ट्र नागरिकांना विनंती आहे की काम करून घ्या, फक्त त्याची चर्चा करू नका. तर फार वाईट करू मला 2-3 ठिकाणी एवढं चांगलं प्रेमाने तिथे विचार मंत्री एका शब्दात एवढे 17 कोटी केले. अहो तुम्हाला आयुष्यात 17 कोटी अंतराकडे कधी आयुष्यात या संस्थेजवळ कंटाळून. तर काही गोष्टीमध्ये दररोज पाहिजे हा सर्वात जण चालणारा हा सेंटर आहे, सर्वांच्या गरजा भागवणारा सेंटर आहे. ठीक आहे, तुम्ही मांडा, प्रत्यक्षात मांडा, काही करा. त्या जर नाही केलं तर आमच्या लोकांनी काही बोला, काही लिहा, आमचं काम करा. पण आम्हाला थोडंफार वेळ कर द्या. महाराष्ट्र नागरिकांना इच्छा आहे, कविस्कराला काय करेल ही इच्छा तुमची पूर्ण करणार. आणि मी शक्तिमान लोकांना आशीर्वाद दिले, माझ्या शरीरावर कुणी काय करू का, तुमच्या आशीर्वाद आज उभा आहे. तुम्ही काही फक्त मला भरपूर स्पंदन दिला, माझ्या आजाराचा फक्त दिला, तुमचं ऋणी राहणार आहे. 5 वर्ष तुमचा ऋणी आहे आणि तुमचे ऋण मी फेडून तुमचं काम करणार आहे. आता या चांगल्या गोष्टीला घेतो आपल्याला 5 आमचा बहिणी आम्ही थांबलेलो आहोत. आमचं विधान गोष्टी नंतर आपण जय हिंद, जय महाराष्ट्र, आभारी आहोत.